झी 24 तास एक पाऊल पुढे। बालकल्याण विभागाच्या पोषण आहार योजनेतल्या घोटाळ्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही तक्रार दाखल केली आहे। पोषण आहार योजनेत 1000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। याबाबतचा अहवालही काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या समितीने दिला आहे। महिला व बाल कल्याण विभागाने 1000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप बीजेपी नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे आणि या संदर्भात त्यांनी तक्रार सुद्धा अँटी करप्शन ब्युरोमध्ये केलेली आहे। काय हा नेमका घोटाळा आहे, कशा प्रकारे हा घोटाळा झाला या संदर्भात सविस्तर माहिती थेट किरीट सोमय्या यांच्याकडून घेऊया। अत्यंत निकृष्ट दर्जाचं त्यांनी धान्य आणि आहार दिला, ज्याच्यामुळे छोटी मुलं आणि गर्भवती महिलांचा प्रकृतीवर परिणाम झाला आणि हे सगळं गेले 2 वर्ष चालू आहे। सुप्रीम कोर्टाच्या कमिशनने म्हटलंय की आम्ही मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारचं हे लक्षात आणून दिलं, त्यानंतर पण चालू आहे। याचा अर्थ जे महिला बाल कल्याण यांचे मंत्री, त्या विभागाचे सचिव आणि या योजनेचे डिरेक्टर या तिघांच्या विरोधात आज आम्ही अँटी करप्शन मध्ये तक्रार नोंदवली आहे आणि याच्यावर कारवाई इन्व्हेस्टिगेशन सुरू करा अशी मागणी केली आहे। मला एक सांगा, तो ज्या प्रकारे हा 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप तुम्ही करतायत, नेमका कुठल्या जर एखाद्या मंत्रीचं तुम्ही नाव घेऊ शकाल किंवा जे सचिव एखादे कोण अधिकारी जे संपूर्ण घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत? नाही, यात एक गोष्ट तर स्पष्ट आहे की सुप्रीम कोर्टाच्या कमिशनने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांना हे सगळं सांगितलं आहे, मुख्यमंत्र्यांना या सगळ्याची जाणीव आहे। त्यांनी म्हटलं आहे की त्यानंतरही हे तिथे महाराष्ट्रात हा घोटाळा चालू आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की जे महिला बाल कल्याण विभागाचे मंत्री आहेत, ही इज ऑल्सो अकाउंटेबल। सध्या वर्षा गायकवाड आहेत। माझं असं म्हणणे, एका बाजूला सुप्रीम कोर्टात हा रिपोर्ट जातो, दुसऱ्या बाजूला अँटी करप्शनला तक्रार केली जाते आणि तिसऱ्या बाजूला मुख्यमंत्री हे मिस्टर क्लीन आहेत। तर सगळ्यात पहिली गोष्ट तर माझी आहे की वर्षा गायकवाडचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे। तर हे होते किरीट सोमय्या यांनी आज अँटी करप्शन मध्ये तक्रार केलेली आहे। आता हेच बघायचं की सरकार नेमकं कशा प्रकारे या संपूर्ण घोटाळ्यावर पाऊल उचलतं आणि कशा प्रकारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करते। कारण कुठेतरी महिला आणि बाल कल्याण विभागाकडून जे आहेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहेत आणि आता सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर नंतर कशा प्रकारचे स्टेप्स जे आहेत सरकार यापुढे काय घेते यावर सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सिंगसह दिनेश मौर्य, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।